संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी गावात 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी घडली आहे। भोजदरी गावातील 70 वर्षीय वयोवृद्ध महिला नर्मदाबाई रामा हांडे यांच्या पतीचे निधन झाले असून तिचा मुलगा व सून नोकरीनिमित्त बाहेरगावी असते। मारुती उमाजी हांडे ही व्यक्ती त्यांचेच भावकीतील असून दारू पिल्यानंतर गावातील लोकांना नाहक शिवीगाळ करत त्रास देते। गेली 40 वर्षापासून या महिलेला पाहिले की नाहक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत असतो। गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास वयोवृद्ध महिला तिचे घराच्या छतावर उभी होती। त्यावेळी गावातीलच रस्त्याने मारुती हांडे दारूच्या नशेत त्याच्या हातात लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड घेऊन चालला होता। त्याने या वयोवृद्ध महिलेकडे पाहून थुंकला व म्हणाला की तुझे बापाचे आहे काय, तू येथे कशाला येते। यावेळी महिलेचा नातेवाईक आला म्हणून त्या खाली गेल्या। मारुती हांडे परत आला व म्हणाला की तू बाहेर ये म्हणून वयोवृद्ध महिला बाहेर गेली। यावेळी काही एक कारण नसताना दारूच्या नशेत कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने डोक्यावर डाव्या खांद्यावर पाठीत मारले। यावेळी या महिलेला भुरळ आली। या महिलेने कुऱ्हाड घेत भुरळ आली म्हणून त्या पाणी पिण्यासाठी दादाभाऊ बबन भारती यांच्या घरी गेल्या। सदर व्यक्ती तेथे वेळूची काठी घेऊन आला। भारती यांना शिवीगाळ करत कोणी लपवून ठेवली म्हातारी असं म्हणून पुन्हा शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तर वेळूच्या काठीने मारहाण केली। तुझे बापाचे इथे काही नाही, म्हातारे तू येथे राहिलीस तर तुला जीवे ठार मारील अशी धमकी दिली। तर म्हातारीला कोणी पोलीस स्टेशनला न्यायचं नाही असा देखील दम दिला असेही फिर्यादीत म्हणलंय। नर्मदा गाव भोजदरी काय आले डोक्याला? मी आले का गावाला हा माझा चुलत निलत दिले गावाला म्हणजे कुठून आल्यावर? मी कल्याणवरून आले। हा आणि मग आहे ना तो काय करतो मला बघितलं का थुकतो परत शिव्या देतो दारू पिऊन। आज जवळजवळ आहे ना 50-60 वर्ष झाले तो तसा शिव्या देतो, आजच नाही देत। पण आपलं चाललंय गेलं सुटलं असं करून करून आहे ना तर आम्ही सोडून द्यायचं बा मुरुडी पेते दारू। मग आहे ना तिथून पुढे मग तो असं करायला लागला सकाळ काठी तो थुकतो। काय नाव त्याचं? त्याचं नाव भाऊ माझे। काय भाऊ माझे? भाऊ माझी काय? हांडे हांडे। हा मग आता हे डोक्याला हाताला पट्ट्या वगैरे मारले, तू नेमकं काय झालं आज? त्याने मारलं। कशाने मारले? ते कुऱ्हाड होती, कुऱ्हाडीने मारले? त्याचा दांडा आहे ना असे कुऱ्हाड हातात धरले दांड्याने मारले। तो भारतीच्या दुकानापाशी डोक्यामध्ये डोक्यात मारलं? डोक्यात मारलं। मग त्या भारतीनंच पकडलं आणि एकदा अशोक मग त्याने पकडलं, 2 बाऱ्या मारलं 2 काठ्याने। आणि घेणे नाही मी आले नेटकीच बेलापुरावरून आणि मी या पोराचा फोन आला म्हणून कॅरेजवर गेले तर त्याने असं केलं। त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का? नाही तो एकटाच होता। त्याच्या जावयाला बोलावलं, त्यांना तू माझा वालवायला गेला तर तो आला। त्याची आई मलाच बडबड करायला लागली आणि तोही म्हणला जा काय करायचं तुला जा कर जा, नाही तर का जावं बोलू। काय नाव त्याचं? सुनील लोटे। सुनील लोटे। राम लोटे। मग आता हे पोलीस स्टेशनला आली होती, काय तक्रार वगैरे दाखल केली का तू? सांगितलं का पोलिसांना? सांगितलंय असं असं केलंय त्याने मला। आणि मी आज कवर काढू त्याची कवर बोलणं खाऊन काही गाणं सांगणार आराप करतोय आजच नाही करीत। 5-50 वर्ष झाले तसं। आता माझा नवरा मला काही धंदा पाणी करायला लागेल का नाही। मी कपडे शिवित होते तर त्या लोकांना जाऊन सांगायचं त्याच्याकडे कपडे शिवायला देऊ नको। माझं वावर मला कोणत्याकून याच्याकून त्याच्याकून दादा बाबा म्हणून करायचा, त्यांना सांगायचं तिथं वावर करू नका। शेवटी पोर माझं मला मुंबईला घेऊन गेले आणि माझ्या पोराला कॉलेजपासून मी त्याच्या संग येतो, आणखीन 5 वर्षांनी रिटायर्ड होईल 11वी पासून। काय करायचं? नर्मदाबाई रामा हांडे वय 70 यांच्या फिर्यादीवरून मारुती उमाजी हांडे यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करत कुऱ्हाडीचे व वेळूचे काठीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय। दरम्यान पठार भागातील अनेक गावांमध्ये प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री सुरू आहे। त्यामुळे गावांचे सामाजिक वातावरण दूषित होत असून
दारूच्या नशेत घरगुती हिंसा वादविवाद होतात, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला जात आहे. घारगाव पोलिसांना आता तरी जाग येऊन कडक कारवाई करत अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी आता गावागावातून होऊ लागली आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, भोजदरी.